ड्राम्याची तयारी चालू झालेली आहे. आणि इकडे बघा मंत्री महोदय आनंद राऊत, मिस्टर आनंद राऊत आवळेकर. जर घ्यायचा असेल तर कधी कधी 40 वर्षाच्या माणसाला देखील लहान व्हावं लागतं, तेव्हा आनंद घेतो. वा वा वा. माणसाने पैसा कमवावा, करोड रुपये कमवावा, 2 करोड कमवावा. प्रत्येकाची इच्छा असते का मी करोडपती झालो पाहिजे, पण प्रत्येक करोडपती माणसाने करोड रुपये कमवताना एकदा तरी पंढरीची वारी करावी. वा. कारण सर्वजण ड्रेसिंग मारून तयार आहेत. मी सैनिक आहे, हे वारकरी इकडे केंद्रीय मंत्री. शुभ सकाळ मित्रांनो, रामकृष्ण हरी. पंढरपुरामध्ये आजचा आमचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे काय होणार आहे, आम्ही कॅम्पमध्ये काय करणार आहोत, सेवा काय करणार आहोत. आज प्रसादाची सुद्धा सेवा आहे, वारकरी येतात त्यांच्यासाठी सेवा असेल प्रसादाची, ते सुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात. जर चॅनलमध्ये नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, पण सोबत बेल आयकॉनला प्रेस करा. चला जाऊया आपण आता कॅम्पमध्ये. रामकृष्ण हरी. मित्रांनो, सकाळचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. एक कुत्रा काय करतो इथं, खूप छान व्ह्यू आहे. हे दोन्ही बिल्डिंगमध्ये आम्ही असतो, या पाठीमागच्या बिल्डिंगमध्ये. या पूर्वी 4चे 4 आपल्या नाही आहेत. प्रवचन झाला. आता सकाळचा आम्ही नाश्ता करतोय, सर्वजण इकडे बसलेत नाश्ता करायला. त्याच्यानंतर वारकऱ्यांसाठी जी सेवा आहे आमची प्रसाद वाटप, तो कार्यक्रम चालू होईल. तर आम्ही नाश्ता करून घेतो. मित्रांनो, प्रसाद घेऊन आम्ही आता नाटकाची प्रॅक्टिसला आलो. नाटकाची प्रॅक्टिस चालू आहे. इथे नाटक आजच संध्याकाळी आहे आणि नाटक खूप छान आहे. नाटक आहे संत भानुदास, सर्वजण रेडी आहेत. प्रॅक्टिस चालू आहे भरपूर जोरात. तिथे जनार्दन प्रभू आहेत आणि सर्व टीम आमची आता चालू आहे प्रॅक्टिस. दाखवतो पुढे काय करतो. मित्रांनो, नाटकाची प्रॅक्टिस झाली आमची आणि इकडे सर्वांसाठी बघा, वारकऱ्यांसाठी सर्वांसाठी इकडे प्रसादाची व्यवस्था आहे इस्कॉनतर्फे. बघा प्रभूजी काय बोलणार. इस्कॉन तर्फे हरे कृष्णा या ठिकाणी वारकरी संप्रदायासाठी मोफत खिचडी महाप्रसादाचं वाटप चालू आहे आणि हे अन्नदान सेवा या ठिकाणी आम्ही करतोय. वाडा भक्तवृंद, इस्कॉन गालतरे, रामकृष्ण हरी, भक्ती वेदांत हॉस्पिटल मुंबई. रामकृष्ण हरी माऊली. प्रभूजी काय बोलणार. इस्कॉनचा महाप्रसाद आहे पंढरपूर धाम मध्ये. आम्ही दरवर्षी गेले 8 वर्षे झाले आम्ही ही सेवा करतोय, प्रसाद वितरण. राधे राधे. राधे राधे. बघा संपूर्ण इथं वारकरी आहेत आणि फुल क्राऊड आहे. उद्या एकादशी आहे ना, फुल म्हणजे एवढा क्राऊड आहे का फुल गर्दी. आणि सर्व वारकऱ्यांना इथल्या इस्कॉनतर्फे मोफत प्रसाद दिला जातो दरवर्षीप्रमाणे. आज ही सेवा 3 दिवस सतत चालेल. बघा सर्व वारकरी आनंदाने खातात. हे बाजूला इकडे बघा, हा आनंद थोडा वेगळा आहे. आणि इथे स्टॉल, इस्कॉनचा स्टॉल, इथे सर्व भगवद्गीता तुम्हाला मिळतील. तर जाऊया आता आपण. इथून चालू आहे प्रसाद घ्या. रामकृष्ण हरी. मित्रांनो, दुपारचा प्रसाद आणि दुपारचा प्रसाद चालू आहे. आता इथे सर्वजण बसलेत बघा प्रसाद घ्यायला. आणि प्रसादामध्ये बघा, तुम्हाला सांगायची गरज नाही काय मेनू आहे. सर्वजण आता म्हणजे आता दुपारचा प्रसाद झाल्यानंतर आमचा संध्याकाळी ड्रामा आहे. नगर संकीर्तनसुद्धा निघणार आहे 5 वाजता. तो जेवढं होईल शक्य तेवढं दाखवण्याचा प्रयत्न नक्की करतो. रामकृष्ण. मित्रांनो, दुपारचा प्रसाद झाला, सर्व काही झाला. आता आमचा संध्याकाळी जो ड्रामा आहे संत भानुदास, त्याची तयारी इथे चालू आहे. फायनली इथं संपूर्ण स्टेज बांधत घेतलं सर्वांनी. आमचे सर्व सहकारी मित्रमंडळ आहेत ते बघा, सर्व गँग आमची आता स्टेज बांधत घेतलेले आहे. स्टेजची संपूर्ण तयारी चालू आहे. ड्रामाचे कलाकार सर्व इथे आहेत आणि कलाकारांनी स्टेज बांधत घेतली. मेहनत मजा येते पंढरपुरात. आणि आमचा मधुमंगल
मित्रांनो आमचा ड्राम्याचा सेटअप तयार झालेला आहे फायनली. सर्व रेडी आहे. इकडे बघा पडदे वगैरे लावलेले आहेत. नजारा खूप छान आहे. तिकडे नगर संकीर्तन. आम्ही ड्राम्याच्या प्रॅक्टिसमध्ये असल्यामुळे आम्हाला जाऊ नाही शकत. उद्या आम्ही नक्की जाऊ. उद्याचाच संकीर्तन तुम्हाला दाखवेन कसा असतो, कसा शो असतो. बघा सर्व रेडी आहे तिथे ड्रामा करण्यासाठी. संत भानुदास आणि मंत्री आमचे मंत्री महोदय. योग्य तो सन्मान दिला जात आहे. तसेच आपल्या राज्यातील अस्त्रे आणि शस्त्रे देखील यापेक्षा अधिक वाढवण्यात आले आहेत. फायनली ड्राम्याची तयारी चालू झालेली आहे. आणि इकडे बघा मंत्री महोदय आनंद राऊत, मिस्टर आनंद राऊत आवळेकर. इकडे सर्वांची तयारी चालू आहे. महाराज कृष्णदेवराय मी सैनिक आहे पण प्रॅक्टिस करून बघू होतो कसा बसतो मुकुट. हे बघा वारकरी आहे तिकडे. आणि कोण आहे भानुदास, संत भानुदासचे वडील. आणि हा लहानपणीचा भानुदास. काय रे काहीतरी बोल दोन शब्द. चला महाराजांचा असं ना, महाराजांचा आदेश दिलाय. महाराजांचा आदेश महाराजांचा आहे. इकडे बघा तयार चालू आहे. मित्रांनो फायनली आम्ही रेडी झालोय. आमची फायनली ड्राम्याचा मेकअप रेडी झालेला आहे. इकडे बघा सर्वजण ड्रेसिंग मारून तयार आहेत. मी सैनिक आहे. हे वारकरी इकडे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, तथाच मंत्री. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. बांधकाम मंत्री, बांधकाम मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री. पैसा ही पैसा होगा. आनंद पुंडलिक राऊत. ग्राहक चला सर्व इकडे तयार चालू आहे. अजून तो टेन्शन मध्ये सर्वात भारी ऍक्टिंग असेल कोणाची तर याची. आणि हा आपला जुगार पडायचा किंग मेकर संत भानुदास. आमचा सैनिक, गावकरी, व्यापारी, आमचा गौरव. आनंद जगा वेगळा आहे. हा आनंद इकडे बघा राजा, हा राजा इकडे बघा राजा. राजा खूप बिझी असेल. यो आनंद जर घ्यायचा असेल तर कधी कधी 40 वर्षाच्या माणसाला देखील लहान व्हावं लागतं. तेव्हा आनंद घेतो. वा वा वा. काय बोलायला तुम्ही अजून आपण तुम्ही काय इकडे कसं वाटतं बोलू शकतो. अनुभव. माणसाने पैसा कमवावा, करोड रुपये कमवावा, 2 करोड कमवावा. प्रत्येकाची इच्छा असते का मी करोडपती झालो पाहिजे. पण प्रत्येक करोडपती माणसाने करोड रुपये कमवताना एकदा तरी पंढरीची वारी करावी. वा. कारण मरताना वरते काहीच जाणार नाही. जसा माणूस खाली आत आला तसाच खाली आत जाणार. ही 100% गॅरंटी आहे. म्हणून एकदा तरी आयुष्याने माणसाने पंढरीची वारी करावी. आणि हिंदू धर्मात जर जन्माला आलोय तर तीर्थस्थानी नक्कीच जावा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हे तर आमचे मोठे भाग्य आहे. त्यांना पूर्ण सन्मानाने इथे घेऊन या. त्यांचे स्वागत करा. जी आज्ञा महाराज. आणि मित्रांनो फायनली आमचा ड्रामा कम्प्लीट झाला. खूप छान असा ड्रामा झाला संत भानुदास. व्हिडिओ पाठवतील आपले विशाल प्रभू. कसं वाटते पब्लिक. आनंद प्रभू कसं काम. संत भानुदास नाटक एकदम प्रॉपर झालेलं आहे. दिनेश प्रभू काय होते ब्राह्मण होते आणि ते ब्राह्मणासारखेच आहेत. ते त्यांनी मस्त रोल त्यांचा. आणि ज्यांच्याकडून मला अपेक्षा होती ते दिघाशी पाटीलचा किंग मेकर. काय बोलणार. गुरुजी आमच्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी आमची ॲक्टिंग झाली आणि आम्ही प्रयत्न केला. आणि आज पहिल्यांदा म्हणजे मी बघितलं की प्रभूजींच्या डोळ्यातून पाणी आलं. आयुष्यात खरं सार्थक झाला. कारण मी अजूनपर्यंत प्रभूजींना कधी असे याच्यामध्ये बघितलं नव्हतं. थँक्यू सो मच सगळ्यांसाठी. बोला रामकृष्ण हरी. मित्रांनो या ड्राम्यामागे ते बोलतात ना पडद्यामागची हिरो असतात काही. आणि ड्रामा आम्ही घेतली असेल मेहनत. ड्रामाचे ऍक्टर आम्ही आहोत. तर त्याच्या मागचे जी मेहनत घेतली ते आमचे जनार्दन प्रभू. तर आज माझ्यासोबत जनार्दन प्रभूजी. प्रभूजी काय बोलणार. प्रभूजी आज बोला. तुम्ही कधीच व्हिडिओ मध्ये बोलत नाही पण आज बोला. जे काय होतं ती भगवंतांची लीला असते. हे जे काय आज जे काही सेवा झाली याच्यामध्ये पूर्ण पांडुरंगाने सेवा करून दिली. आम्हाला माहीत नव्हतं सेवा कशी होईल काय होईल. खूप आम्ही सुद्धा चिंतेत होतो कसं होणार. परंतु ही पांडुरंगांनीच ही सेवा करून घेतली. हां. आणि आजही पूर्णचे विशेष करून धन्यवाद. तसं प्रत्येक पात्राने आपला मनाने
प्रामाणिकपणे प्रयत्न केला हां त्याच्यामुळे हा ड्रामा यशस्वी झाला. बोला विठ्ठल रुक्मिणी भगवान की. मित्रांनो ड्रामा संपूर्ण झाला. आता आम्ही महाप्रसाद घेतो रात्रीचा. रात्रीचे 9:15 वाजलेत. सर्वजण बसले इथे महाप्रसाद घ्यायला आणि प्रसादामध्ये बघा तुम्हाला सांगायची गरज नाही कसे मेनू आहेत. तर आता आम्ही जेवून घेतो नंतर परत बघूया काय आहे पुढे दाखवण्याचा प्रयत्न नक्की करतो. रामकृष्ण हरी. मित्रांनो माझ्यासोबत दिनेश प्रभूजी आहेत आणि छान असा आमचा संत भानुदास ड्रामा झाला जो प्रॅक्टिस आम्ही जास्त केली पण नव्हती बट खूप चांगला झाला. सर्व लोकांना आवडला आणि ड्रामा झाल्यानंतर सर्व आमच्या मुलांनी प्रसाद घेतला. आणि बघा ही सेवा पंढरपुरामध्ये अशी सेवा केल्याने नक्कीच पांडुरंग पावेल अशी सेवा इथे चालू आहे. बघा आमच्या ताईसुद्धा आहेत. हे सर्व ड्रामामधली पोरं आहेत हे सर्व. मित्रांनो आजचा पंढरपूरमधला आमचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. संत भानुदासांचा सुद्धा ड्रामा होता. खूप छान प्रकारे पोरांनी तो त्याला ते वलन दिला त्या नाटकाला आणि खूप छान झाला. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळालं पंढरपूरमध्ये आणि कशी प्रसाद वाटप बोला मेडिकल कॅम्प आहे जर त्याचा पुढचा उद्या तर आपण कंटिन्यू करू. तो आजच्या ब्लॉगला करूया इथेच येईल. बघत राहा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझे GP यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. तर चला आजच्या व्हिडिओ इथे येईल. रामकृष्ण हरी.